तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात सर्वजण? उम्मीद करतो की सर्वजण ठीक असाल. आणि आज आहे मित्रांनो रविवार, आणि म्हटलं आज अर्निंग कसं होतंय पाहूया जरा. कारण की इरी कसं होतंय आता, 1200 1500 1800 असंच अर्निंग होतंय. तर अर्निंग पण कमी झालेलं आहे आता, आणि गाड्या पण खूप झालेल्या आहेत. तर परमिट अजून चालूच आहेत, अजून बंद नाहीत. जर जर आपण परमिट विषयी काय बोललो तर त्याला पण ट्रोल केलं जातंय, आणि जर आपण व्हिडिओ अर्निंगचे टाकले तर त्याला पण ट्रोल केलं जातंय. म्हणजे समाजात दोन्ही प्रकारचे लोक असतात असं म्हणावं लागेल. तर ठीक आहे मित्रांनो, तर सपोर्ट करत राहा चॅनलला. आपल्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आज आहे रविवार, आज आहे 9 तारीख मित्रांनो, आणि पाहू आजचं अर्निंग कसं होत आहे. सकाळचे वाजलेत मित्रांनो, आता वाजले 9:30. तर 9:30 म्हणजे सकाळी थोडा उशीर झाला आज निघायला, कारण की म्हटलं आज जरा सकाळी अर्निंग नसतंय, कारण की कंपन्यांना चालना सुट्ट्या असतात. तर ठीक आहे, आलो 9:30 वाजता. पाहू आता आपल्याला बुकिंग वाजते, आणि वाजते तर कुठली वाजते पाहूया. तर मित्रांनो, आपली पहिली बुकिंग कंप्लीट झालेली आहे. तर थांबलो होतो आपण मोशीमध्ये, गायकवाड वस्तीपाशी. तर आपल्याला बराच वेळ बुकिंग नाही वाढली. एक दोन बुकिंग वाढल्या चिंचवड साईडच्या 150 रुपयाच्या आसपासच्या, पण दोन्ही पण बसल्या नाही. मग मी डायरेक्ट ट्रॅकर लावून दिला, आणि म्हटलं आता जे येईल ते बघ पाहूया आता. पण ट्रॅकर लावलं तर काय होतं मित्रांनो, ते चाकण साईडच्या खूप वाजतात MIDCच्या साईडच्या, त्याच्यामुळे मी शक्यतो ट्रॅकर वापरत नाही सकाळी. पण म्हटलं आज रविवार आहे, सर्वांना सुट्टी पण असते. पडली तर आपल्या 100% पुण्यातली किंवा पिंपरी चिंचवड साईडची पडेल, म्हणून आपण तिला ट्रॅकर लावून. तर म्हटलं पाहूया. पहिली बुकिंग वाढली मित्रांनो आपल्याला सिंहगड रोडची, तर ती झाली 430 रुपयाची ओलाला बुकिंग. तर ट्रॅकर लावल्यामुळे आपला फायदा झाला मित्रांनो. त्यामुळं आपण ऑटो क्लिकर, तुम्हाला साईडला लोगो येतो, हा ऑटो क्लिकर वापरतो. तर काहींना हा सूट होतो, तर काहींना मी आता नवीन व्हिडिओ बनवला तो सूट होतो. तर दोन्ही ट्रॅकरचे लोगो देतो. आता मी सध्या वापरत आहे तो साईडला, या साईडला देतो, आणि आता नवीन जे आलेलं आहे जे माहिती दिलेली आहे तो या साईडला येतो. ते मला मॅच होत नाही जास्त, एखादी ट्रिप बसली एखादी जाती. पण ह्या साईडचं दाखवलेलं तुम्हाला, याला मला 90% ते म्हणता येईल मला बुकिंग बसते. तर ठीक आहे, 430 रुपयाची मस्त भावना झाली मित्रांनो आपली आज. आणि पाहू आता सिंहगड रोडला किती वेळ बसवतोय, कारण की रविवार आहे. मोशीमध्ये पण माझा अर्धा ते पाऊण तास गेला, मला काय लगेच बुकिंग नाही वाढली. पहिलं 15-20 मिनिटं तर माझ्या 2 ऑर्डर झाले, त्यामुळे मी ट्रॅकर लावला. तिथून पुढे मला 15-20 मिनिटांनी परत ट्रिप आली, म्हणजे अर्ध्या तासानंतर. म्हणजे मला 10च्या नंतर बुकिंग आली. तर ठीक आहे, आता वाज झाले मित्रांनो 11:30, आणि आपण पहिली बुकिंग मस्त कम्प्लीट केलेली आहे 450च्या आसपास, 430 रुपयाची. तर पहा आता सिंहगड आपल्याला कुठली बुकिंग वाढ. मित्रांनो आपण आलो, आणि आपल्याला बुकिंग वाढली मित्रांनो नांदेड सिटीची. तर 120 रुपयाच्या आसपास होती. म्हटलं नको तिकडे जायचं, तिकडून गेल्यानंतर खूप आउटसाईड आहे आणि वाजल नाही वाजल. पण गेलेला फायदा झाला असता मित्रांनो. मी आहे SB रोडला आता मित्रांनो, आणि 74 रुपयाची एक लोकल बुकिंग घेऊन आलो. तिथे काय वाढले नाही मला. एक वाढली टिंगरेनगर साईडची, धानोरी साईडची 200 काहीतरी रुपयाची होती, 210-20 रुपये. ती काय बसली नाही. परत मी ऑटो क्लिकर लावली, पण ट्रिप काय आलीच नाही. मग मी डायरेक्ट एरंडवणे साईडला आलो, आणि एरंडवून आपल्याला 75 रुपयाच्या आसपास, 74 रुपयाची काहीतरी आपण मारलेली आहे आता. ESB रोड आपल्याला आता 100% वाजल. बालेवाडीची ट्रिप वाढली होती, 201 रुपये काहीतरी दाखवलं, 200 रुपयाची होती, ती काय बसली नाही. आणि परत वाज होती कोथरूड साईड, कर्वेनगर, परत त्या साईडला आपण काही गेलो नाही. म्हटलं तिकडे गेलं की बसावं लागतंय. तर पिंपरी चिंचवड साईडची पाहूया, नाही तर मग आपल्या मोशी साईडची कुठली आली तर ठीकच आहे म्हटलं. ती काय बुकिंग वाढली नाही, मला आली विमाननगरची, फ्लोअर पार्कची. आणि आपण आता आहोत फिनिक्स मॉल पासून मित्रांनो. 224 रुपयाची बुकिंग कम्प्लीट केलेली आहे. 13 किलोमीटर होतं मित्रांनो. मस्त अर्निंग भेटलं, ट्रॅफिक नाही आज रविवार, आणि फक्त 25 मिनिटात मी विमाननगरला आलो. तर ट्रॅफिक नाही, काय नाही, फास्ट येत आहे आज. तर मस्त अर्निंग होत आहे आज. तर पाहूया कसं अर्निंग होत आहे ते पुढं. आपण 124 रुपयाची एक ट्रिप कम्प्लीट केलेली आहे, दानोरीला आलेलो आहोत. तर फ्लोअर पार्क फिनिक्स मॉल पासून आपल्याला 124 रुपयाची लगेच बुकिंग वाढली, आणि आपण आहोत दानोरी रोडला, दानोरी विश्रांतवाडी रोडला. तर पाहूया आपल्याला आता इथून कुठे आपण आलेलो आहोत आता फिनिक्स मॉल वाकडला. तर आपल्याला उबेरला बुकिंग आली मित्रांनो, की होती या रोडा साईडचीच. 100 रुपयाची काहीतरी होती. त्या कस्टमरला पिकअप साठी गेलो, पण ते 5 मिनिट झाले ते काही कस्टमर आलेच नाही. फक्त आलोच म्हणायचं, म्हटलं 100 रुपयासाठी 10-15 मिनिट लावते ते कस्टमर, म्हणून मी कॅन्सल मारली.
आणि गेटच्या बाहेर आलो. गेटच्या आतमध्ये पण गेलो त्यांना, पण ते काय आले नाही म्हणून मी डायरेक्ट गेटच्या बाहेर आलो. आणि नंतर आल्यानंतर म्हटलं आता डायरेक्ट गोटू करतो तळेगाव दाभाडे आणि पाहू कुठलं वाजता ते. तळेगाव दाभाडे गोटू केलं आणि दिलं ट्रॅकर लावून मित्रांनो. तर लोकल बुकिंग वाजते मित्रांनो. तर ट्रॅकर लावून दिला आणि डायरेक्ट वाढले मित्रांनो 382 रुपये वाकडची. तर 24 किलोमीटर दाखवलं मला चालू करताना आणि ते दाखवत होतं पार नाशिक फाट्यावरून तिकडून फिरून दाखवत होतं. म्हटलं इकडून नाही, आपण औंध साईडने जाऊया. तर आपलं 2-2.5 किलोमीटर परत वाचलं आणि मस्त 22 किलोमीटरच्या आसपास भरलं ते आपलं आणि 382 रुपये झाले ते. तर मस्त आलेलं झालं आणि बॅक टू बॅक 2 ओलाने आपल्याला मस्त बुकिंग दिल्या. जवळजवळ आपल्या ओलाला 800 रुपये 2 बुकिंग मध्येच कम्प्लीट झालेले आहेत आणि उबेरचं पण मस्त अनुभव होत आहे. तर आजचा दिवस मला वाटतं चांगला होईल आणि आज टार्गेट पण कम्प्लीट होईल. तर पाहूया आता फिनिक्स मॉल पासून कुठली वाट. तर मित्रांनो आपण आलो पिंपरी निलकला 106 रुपयाची ओला बुकिंग घेऊन फिनिक्स मॉलून. तिथं काही वेळे कस्टमर नव्हते आणि गेले की 5-10 मिनिटांनी लगेच ओलाला वाढली. म्हटलं बरं झालं, चला जाऊ दे, लगेच इथून आलोया. आणि कसं आहे दुसऱ्या एरियात जिथं कस्टमर नाहीत आणि दुसऱ्या चांगल्या राहणीमान एरियात केलं तर चांगल्या बुकिंग वाजतात. पिंपरी निलक साईडला आलो मी 106 रुपयाची घेऊन आणि पिंपरी निलकून लगेच आपल्याला परत 100 रुपयाची पिंपरी सौदागरची वाढली. म्हणजे पार ती पिंपरी गुरवला जोर असं जातो तिथली होती त्या सिग्नल पडली. तर मस्त अर्निंग झालं. 98 रुपयाची होती मित्रांनो. कस्टमरने आपले 100 रुपये दिले आणि पिंपरी सौदागरमध्ये आहोत आपण. आता पाहू आपल्याला कुठली बुकिंग असेल. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत आता 250 रुपयाची बुकिंग घेऊन उबेरला पिंपरी सौदागरवरून एरंडवलेला अपेक्स कॉलनी म्हणून आलतं. तर कस्टमर म्हटले मला न स्टॉपला चौकातच उतरा. म्हटलं ठीक आहे. पुढं होतं त्यांचं आणखी अर्धा किलोमीटर, पण त्यांनी न स्टॉपला उतरले, तिथंच काम होतं त्यांचं. तर मस्त आणि झालं 15 किलोमीटरच्या आसपास बनली आणि टाइम पण नाही लागला मित्रांनो, कारण की ट्रॉफिक नाहीयेच आज काहीच रविवारचं. तर मस्त अर्निंग होतंय माझं आज मित्रांनो. मला वाटतं टार्गेट आज 100% कम्प्लीट होणार आपलं आणि लवकर पण घरी जाऊयात. तर पाहू आता 250 रुपयाची बुकिंग घेऊन आलेलो आहोत तर कुठली वाजते आपल्याला. तर मित्रांनो आपण आहोत आता भोपोडी चिखलवाडीला 161 रुपयाची बुकिंग घेऊन आलो आपण. न स्टॉपला असतानाच मला बुकिंग वाढली. अर्धा किलोमीटर पिकअप होतं एरंडवणी मधूनच आणि मस्त त्या सरांना सोडलं. तर 161 रुपये त्यांचं बिल झालं मित्रांनो. ती होती 8 किलोमीटर आणि 161 रुपये बिल दिलं त्यांनी. तर मस्त अर्निंग झालं मित्रांनो. 8 किलोमीटरला 161. ते फिरून दाखवत असेल कुठून, पण आपण आलो शॉर्टकटने. लोकल बुकिंग वाजते मित्रांनो 45 रुपयाची. 1.5 किलोमीटर पिकअप आहे मित्रांनो आणि 1 किलोमीटर नेऊन सोडायचं. नाही घेतली तर मस्त अर्निंग झालं. 161 रुपये आपलं 8 किलोमीटरला. तर ते 9.5 किलोमीटरच्या आसपासचं अर्निंग होतं. तर ठीक आहे, मस्त अर्निंग झालं. आपण आहोत आता चिखलवाडी भोपोडीमध्ये आणि लोकल बुकिंग वाढली. आता इथून पुढे आपण घेत जाणार आहोत आणि ते वाढले संध्याकाळचे आता 6 वाजून गेलेले आहेत. तर पाहू आता कुठली बुकिंग वाजते. अजून एक लोकल बुकिंग मारली 60 रुपयाची. आपण आहोत ओल्ड सांगलीमध्ये. तर ओल्ड सांगलीमध्ये आलो 60 रुपयाची बुकिंग घेऊन. 3.5 किलोमीटर होते. म्हटलं ठीक आहे, चला आता इथं थांबूच तर काय उपयोग नाही. तिकडे गेल्यानंतर 100% वाजल. तर घेत आपण घराकडे जाऊया, आपलं टार्गेट पण कम्प्लीट होईल आणि म्हणून आपण लोकल पण बुकिंग घेतली. तर पाहू आता आपण जाऊया नाशिक साईडला, नाही तर पिंपरी गुरव साईडला. वाढली जाता जाता ठीकच आहे, नाही वाढली तर पाहूया आता. तर मित्रांनो रात्री आपल्याला जवळजवळ 8:30 वाजले घरी यायला, त्याच्यामुळे व्हिडिओ काय बनवला नाही. तर एवढा वैतागलो रात्री ओल्ड सांगवीहून एमटी मी आलो सांगवीमध्ये मित्रांनो. तर सांगवीमध्ये मला ऑर्डर बुकिंग झाली. डायरेक्ट मुशीची बुकिंग वाढली मित्रांनो आणि 258 रुपये काहीतरी दाखवले होते. म्हटलं बसली असती तर खूप बरं झालं असतं, पण आपल्याला काय बसली नाही ते बुकिंग. तर असंच करत करत मी पिंपरी गुरव साईडला आलो. मस्त एक चहा घेतला. तिथं काय वाढली नाही, कल्पतरू बसली. पण तिथून आपण मग नाशिक फाट्या साईडला आलो परत. तर नाशिक फाट्याला आपण 3 बुकिंग गेल्या मित्रांनो माझ्या मुशीच्या. एक उबेरला 158 ची गेली, एक ओलाला 159 ची गेली, अजून 135 का 38 रुपयाची चिखली काहीतरी आलती, ती पण मुशीचीच होती. सेक्टर नंबर चिखली म्हटल्यावर. तर मित्रांनो 3 बुकिंग गेल्या आणि परत मेट्रो स्टेशन. तर परत आपण भोसरी स्टेशनच्या साईडला आलो मेट्रो स्टेशनला. 94 रुपयाची आपल्याला भोसरी वाढली.
म्हटलं ठीक आहे 94 तर 94 आपलं टार्गेट पण कम्प्लीट होईल आणि आपण घराकडे पण हळूहळू जाऊया म्हणून घेतली. तर त्या कस्टमरने आपल्याला 100 रुपये दिले. त्या मॅडमला सोडलं तर पूर्ण रस्ता जॅम होता तो भोसरी आळंदीचा. रात्री खूप जॅम होता तिथं. तर तिथून वापस आलो युटर्न घेऊन आणि गॅस पण नव्हता. तर इंद्रायणनगरच्या कॉर्नरला गॅस भरला मित्रांनो. सकाळी 300 रुपयाचा गॅस भरला होता मी फक्त. म्हटलं आज रविवार आहे अर्निंग होईल नाही होईल म्हणून 300चाच भरला. माझा अंदाज चुकीचा ठरला. 300 रुपयाचा गॅस भरला मी आणि मला पुरलाच नाही. तर मित्रांनो कॉल आलता त्याच्यामुळं स्टॉप केला व्हिडिओ. आणि आपण मोशीची बुकिंग आलो मित्रांनो 120 रुपयाची. 106 रुपये दाखवले त्यांनी. मोशी चौकाचं टाकलं होतं लोकेशन. मला म्हटलं थोडस खालती सोडायचंय. मला म्हटलं थोडं खालती सोडायचंय थोडस होतं 120 रुपये इथं. म्हटलं ठीक आहे. तर त्यांना चौधरी धाब्या साईडला सोडलं आणि तिथून तसंच घरी आलो मित्रांनो. तर 8:30 वाजले आपल्याला घरी यायला आणि आपलं टोटल अर्निंग मित्रांनो 2100च्या पुढे काहीतरी गेलेलं आहे. तर मस्त अर्निंग झालं मित्रांनो. आज 2000 आपलं टार्गेट असतो ते कम्प्लीट करून आपण पुढे गेलो. तर रोजचा असं अर्निंग झालं तर ठीक आहे. नाही तर पण आता मला वाटत नाही होईल म्हणून. आणि दिवाळीच्या अगोदर सीझन होता त्याच्यामुळे 2000 रुपये इझी होत होते. आता सीझन असा आहे डाऊन. आता 1000 करणं सुद्धा मुश्किल आहे. तर ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल आपला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. तर मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो आणि आपल्या मित्रापर्यंत पण शेअर करत राहा मित्रांनो. तर ठीक आहे. काही अडचणी असतील कोणाला तर विचारू शकता. तर धन्यवाद. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो. तर ब्लॉग आता कंपल्सरी येतील मित्रांनो आपले अर्निंगचे. मग ते कमी हो किंवा जास्त हो तर आपले अर्निंगचे पण येतील. आणि काही कोणाला समस्या असेल किंवा उबेर ओला काय अपडेट नवीन आणत असतील त्याच्याविषयी पण तुम्हाला व्हिडिओ येत राहतील मित्रांनो. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.